रविवार होता. मानसीला ऑफिसला जायचं नसल्यामुळे मानसी आराम खुर्चीवर बसून एका हातात कॉफीचं मग व दुसऱ्या हातात कादंबरी घेऊन कॉफीचा व वाचनाचा आनंद घेत होती. वाचनात ती एवढी गडली होती की तिला वेळेचं भानच राहिलं नाही. बऱ्याच वेळाने तिला भुकेची जाणीव झाली. ती किचनमध्ये गेली. कालचं तिने ब्रेड आणून ठेवला होता. फ्रीजमधून चटणी, काकडी, बटर काढून तिने झटपट सँडविच केलं आणि परत एकदा हातात सँडविच घेऊन खात खात ती पुन्हा वाचनात गडली. संध्याकाळचे 5 वाजले आणि मानसीची बहीण वेदा हिचा फोन आला. मनू, लक्षात आहे ना? तुला आज शेखरला भेटायला जायचं आहे. दोघेही अगदी मनमोकळ्या गप्पा मारा. 2-3 वेळा एकमेकांना भेटा, एकमेकांना जाणून घ्या आणि रात्री मला फोन कर. कशी झाली आजची डेट ते सांग. हो हो म्हणत तिने फोन ठेवला व घड्याळात पाहिले. 5 वाजले होते. आता तयारीला लागायलाच हवं. शेखरने 6ची वेळ दिली होती. नाराज होतच तिने हातातील पुस्तक बाजूला ठेवलं आणि ती फ्रेश होऊन मानसीने छान पंजाबी ड्रेस घातला. वरच्या नेव्ही ब्ल्यू कमीजवर गुलाबी रंगाचे काश्मीर वर्क केले होते. खाली गुलाबी रंगाची सलवार आणि गुलाबी रंगाची ओढणी. आरशासमोर उभी राहून तिने हलकासा मेकअप केला. नॅचरल गुलाबी रंगाची लिपस्टिक ओठावर फिरवली. नंतर आपल्या कुरळ्या काळ्या स्टेप कट केलेल्या केसांवर ब्रश फिरवला. अगदी स्मार्ट व सुंदर दिसत होती ती. आरशात आपली छबी पाहून ती स्वतःवरच खुश झाली. नंतर ती कार घेऊन ठरलेल्या हॉटेलमध्ये गेली. शेखर वाट पाहत होताच. त्याने तिचे हसून स्वागत केले. टेबल रिझर्व केले होते. दोघेही तिथे जाऊन बसले. कॉफी व सँडविच खाता खाता एकमेकांचा परिचय होत. शेखरची बायको 5 वर्षापूर्वीच वारली होती. त्यांना एक मुलगा होता. त्याचे लग्न होऊन तो अमेरिकेला स्थायिक झाला होता. घरात शेखर व त्याची आजारी आई दोघेच राहत होते. आईसाठी व स्वयंपाक वगैरे कामासाठी बाई होती. शेखर म्हणाला, मी स्वयंपाकीन बाईच्या हातचे व डब्याचे जेवण जेवून अगदी कंटाळलो आहे. घरात बघणं, घर मॅनेज करणं मला जमत नाही. ऑफिसमधून आलो की गरम गरम चहा मला कोणी द्यावा आणि घर मॅनेज करावं म्हणून मी लग्न करीत आहे. मानसीनेही आपला परिचय व पार्श्वभूमी सांगितली. मानसी एका कंपनीत एका चांगल्या पोस्टवर नोकरी करत होती. तिचे यजमान मंदार एका इंटरनॅशनल कंपनीत उच्च पदावर होते. घरात सासू-सासरे, मानसी, मंदार व त्याची मुलगी रेवा असे 5 जणांचे सुखी कुटुंब होते. मंदारच्या प्रेमात मानसी अक्षरशः न्हाऊन निघत होती. सासू-सासरे तिच्यावर मुलीप्रमाणे प्रेम करत होते आणि रेवामुळे तर घरात चैतन्य होते. घर हसरं खेळतं झालं होतं आणि याच हसऱ्या खेळत्या घराला एक दिवस दृष्ट लागली. एक दिवस मंदार ऑफिस कामासाठी टूरवर जात असताना अचानक विमान अपघातात या सगळ्यांना कायमचा सोडून गेला. मानसीच्या मनावर मोठा आघात झाला. पण 10 वर्षाच्या रेवाला सासू-सासऱ्यांना तिला सांभाळायचं होतं. त्यामुळे तिने स्वतःला कसेबसे सावरलं. सासू-सासऱ्यांच्या मदतीने रेवाला सांभाळून ती नोकरी सांभाळत होती. पण आपली म्हातारपणाची काठी, आपला तरुण मुलगा गेल्याच्या धक्क्यात सासू-सासरे सोसू शकले नाहीत. मनाने ते खूपच खचले होते. त्यांना नैराश्य आले होते. पण मानसी व रेवासाठी ते उसणं अवसान आणत होते. जेव्हा मनानेच नकारात्मकता स्वीकारली असते तेव्हा बाह्य उपचारांचा काहीही उपयोग होत नाही, हेच खरं. नंतर काही वर्षातच दोघेही पाठोपाठ मानसी व रेवाला कायमचं सोडून गेले. मानसीला सगळीकडूनच आधार सुटल्यासारखं वाटलं. एकटेपणा आल्यासारखं वाटलं. पण त्यातून तिने स्वतःला सावरलं. रेवाची जबाबदारी तिच्यावर होती. तिला आईबरोबरच वडिलांचीही भूमिका बजावायची होती. तिला रेवाला आजी-आजोबांच्या प्रेमाची उणीव भासू द्यायची. रेवा ही परिस्थितीने समजदार झाली होती. तिला आईच्या मनस्थितीची व परिस्थितीची जाणीव होती. त्यामुळे त्या दोघीत आई-मुलीपेक्षाही मैत्रिणीचं नातं निर्माण झालं होतं. दिवसेंदिवस ते अधिकच घट्ट होत होतं. बघता बघता रेवा मोठी झाली, इंजिनियर झाली. नंतर मानसीने रेवानेच निवडलेल्या मुलाशी तिचे लग्न लावून दिले. लग्नानंतर रेवा बंगलोरला गेल्यामुळे मानसी परत एकटी पडली. पण मानसीने ऑफिसच्या कामात स्वतःला झोकून दिलं. मुळात तिचा स्वभाव मनमिळाऊ असल्यामुळे तिचे फ्रेंड सर्कलही मोठं होतं. तरी रेवाला ही एकटी असल्यामुळे काळजी वाटतच होती. मानसीची बहीण वेदाने जेव्हा मानसीपुढे पुनर्विवाहाचा प्रस्ताव मांडला तेव्हा मानसीने, छे ग, काहीही बोलतेस, या वयात आणि जावई आल्यानंतर लग्न असे म्हणून तिचा प्रस्ताव मानसीने धुडकावून लावला. वेदाने तिला समजावलं, अगं मानसी, उलट आता तुझ्या जबाबदाऱ्या संपल्या आहेत. रेवाही लग्न होऊन गेली. आता तुला एकटेपणा येईल तेव्हा तू आपला साथीदार शोध, स्वतःचा विचार कर. पण मानसीला ते पटत नव्हतं. विषय टाळण्यासाठी तिने बरं बघू असं म्हणत तो विषय टाळला. मानसी पुनर्विवाहाचे मनावर घेत नाही म्हटल्यावर वेदा रेवाशी बोलली. रेवालाही ते पटलं. तिनेही आईला समजावलं, आई बाबा गेल्यानंतर तुझ्यावर माझी व आजोबांची जबाबदारी होती. त्यामुळे तू स्वतःच्या सुखाचा कधीच विचार केला नाहीस. आता सर्व जबाबदाऱ्या संपल्या आहेत. आता स्वतःचा विचार कर. माझी काळजी करू नकोस. मावशीने मांडलेल्या प्रस्तावाचा विचार कर. मानसीने सर्व ऐकून
पण वेदा मानसीसाठी स्थळं बघतच होती. त्यातच तिला शेखरविषयी कळलं. मानसी नको नको म्हणत असतानाही वेदाने त्याची भेट ठरवली. मग मात्र मानसी वेदाचं म्हणणं टाळू शकली नाही. म्हणून ती आज शेखरला भेटायला आली होती. पहिल्या भेटीतच ओळख व इतर गप्पा झाल्या. त्यांनी पुढच्या आठवड्यात परत भेटायचं ठरवलं. दुसऱ्या भेटीच्या वेळेस मानसी छान लेमन कलरची सिल्कची साडी व त्यावर स्लीवलेस ब्लाऊज घालून गेली. त्यातही ती आकर्षक दिसत होती. शेखर आधीच आला होता. तो म्हणाला, 10 मिनिटं तू लेट आलीस. माणसाने वेळ पाळाव्यात. बरं असो, तुला साडी छान दिसते, मानसी समोरच्या खुर्चीत बसता बसता म्हणाली. सॉरी, गाडी पार्क करताना उशीर झाला. पार्किंगसाठी जागा मिळत नव्हती. शेखर, ठीक आहे, असू दे. तुझ्याकडे कार आहे म्हणायचं. प्रॉपर टेस्ट देऊन लायसन्स मिळवले ना, असे म्हणून तो खो खो करत हसला. मानसीचा मूडच गेला. वेटरने आणून ठेवलेली कॉफी व सँडविच तिने कसंबसं संपवलं. शेखरचेही झाल्यानंतर काम आहे असे म्हणून मानसी निघाली. निघताना शेखरने तिला शनिवारी ये म्हणून सांगितलं. मानसी दुसऱ्या दिवशी ऑफिसला गेली आणि गेल्या गेल्याच तिला प्रमोशन मिळाल्याची बातमी कळाली. सहकार्याने तिचे अभिनंदन केले. तिने लगेच सगळ्यांसाठी समोसे, पेढे व कॉफी मागवली. योगायोगाने या आठवड्यात शुक्रवार, शनिवार, रविवार असे सलग 3 दिवस ऑफिसला सुट्टी होती. त्यामुळे सगळ्यांनी महाबळेश्वरला जायचं ठरवलं. लगेच काही उत्साही लोकांनी बसही बुक केली. सर्व प्लॅनिंगही झालं सुद्धा. मानसी आनंदातच घरी आली. तिने वेदा व रेवाला फोन केला. त्यांना आपल्या प्रमोशनची बातमी दिली. दोघींनाही खूप आनंद झाला. नंतर तिने शेखरला फोन करून प्रमोशनची बातमी दिली. शेखरने अभिनंदन केले. नंतर तिने ऑफिस स्टाफबरोबर पिकनिकला जात असल्याचं सांगितलं व शनिवारी रविवारी संध्याकाळी भेटूया असं सांगितलं. शेखरने ठीक आहे असं म्हणून फोन ठेवला. मानसीला का कोणास ठाऊक शेखरच्या बोलण्याचा टोन खटकला. पण तो विचार झटकून ती आपल्या कामाला लागली. आज ऑफिसचे राहिलेले काम तिने घरी आणले होते. आता प्रमोशनमुळे आणखीनच जबाबदारी वाढणार याची तिला जाणीव होती. त्यामुळे इतर विचार करायला तिला वेळच नव्हता. तो आठवडा तिचा नवीन पोस्टवर रुजू होणे, नवीन जबाबदाऱ्या व कामाचे स्वरूप जाणण्यात गेला. शुक्रवारी ऑफिस स्टाफबरोबर मानसी महाबळेश्वरला गेली. सगळ्यांचेच मौजमस्तीत फिरण्यात 2 दिवस कसे गेले ते कळले नाही. रविवारी ब्रेकफास्ट करून सारे परतीच्या मार्गाला लागले. सारेच हास्य विनोद, गाणी म्हणत धमाल मूडमध्ये प्रवास करत होते. पण अर्ध्या वाटेवरच बस बंद पडली. मग काय, मेकॅनिकला शोधाशोध करून त्याला पकडून परत त्याने बसची दुरुस्त करून निघायला नाही म्हटलं तरी 2-2.5 तास गेलेच. आता मात्र सर्वांना घरी जाण्याची ओढ लागल्यामुळे बस अगदी शांत झाली होती. आरडाओरडा एकदम थांबला. मानसी संध्याकाळी 5:30 वाजता घरी आली. तिने फ्रेश होऊन चहा घेतला. खरं तर तिला बाहेर जायची इच्छा नव्हती. तिने शेखरला कळवण्यासाठी तिने फोन हाती घेतला. तेवढ्यात शेखरचाच फोन आला. निघालीस ना? मी पोहोचतोच आहे असं म्हणून मानसीला काहीही बोलू न देता त्याने फोन ठेवला. मानसीने विचार केला, शेखर रस्त्यात आहे तर त्याला परत पाठवणे योग्य नाही. म्हणून ती फ्रेश झाली आणि पटकन तिने जीन्स व त्यावर छानसा फुलांचा टॉप घातला. केसांवरून ब्रश फिरवला व हलकासा मेकअप करून निघाली. एवढी दमलेली असूनही मानसी अगदी स्मार्ट व सुंदर दिसत होती. ठरलेल्या हॉटेलमध्ये मानसी पोचली तर शेखर यायचाच होता. ती त्याची वाट पाहत बसली. तेवढ्यात शेखर आला. त्याने तिच्याकडे एकटक बघतच वेटरला कॉफी व सँडविच ऑर्डर दिली. त्याने मानसीशी बोलायला सुरुवात केली. काय मग, मित्र-मैत्रिणींसोबत ट्रिप छान एन्जॉय केली असेलच. पण ट्रिपला जाण्याचे ठरवताना एका शब्दाने तरी मला विचारायचं ना. आणि खरं सांगू, मला आपल्या बायकोने कोणाबरोबरही ट्रिपला गेलेलं आवडत नाही. आपले लग्न झालं की तुला नोकरी सोडावीच लागेल. घरात माझी आई अंथरुणावर आहे. तिचे कोण बघणार? माझा मोलकरणीवर विश्वास नाही. शिवाय माझ्याकडे, माझ्या खाण्याकडे आणि घराकडे घराच्या गृहिणीचेच लक्ष घातलं पाहिजे या मताचा मी आहे. माझी पहिली बायको तेच करत होती. आणि हे जीन्स पंजाबी ड्रेस मला अजिबात आवडत नाही. बाई ही साडीतच छान दिसते. म्हणून मी तुझ्यासाठी माझ्या आवडीची साडी आणली आहे. पुढच्या वेळी हीच साडी नेसून ये. तेव्हा आपल्या लग्नाचेही ठरवू. मानसीने काही बोलण्यापूर्वीच तिच्या हातात त्याने साडीचा बॉक्स ठेवला. शेखरचे बोलणे ऐकून ती थक्क. तिला काय बोलावे सुचेना. तिने कसेबसे स्वतःला सावरत म्हटलं, अहो, मला आत्ताच प्रमोशन मिळाले. मी माझ्या कष्टाने ते मिळवले आहे. इतकी चांगली नोकरी मी कशी सोडू? लगेच शेखर म्हणाला, का नाही सोडू शकत? तुला असून किती पगार असणार? माझ्यासारखा महिन्याला 2-2.5 लाख नक्कीच नसणार. तसे इतर अलाउन्स मिळून त्याहूनही मला जास्त मिळतात. बरं ठीक आहे, आता चर्चा नको, पुढच्या भेटीत बोलू. असे लग्न करायचे वगैरे तेही ठरवू. निघूया आता, असं म्हणत तो उभा राहिला व चालू लागला. मानसी यंत्रवत तुटली व चालू लागली. बाय करून दोघेही आपापल्या वाटेने निघाले. मानसी घरी आली. शेखरने दिलेल्या साडीचा बॉक्स उघडून न बघता तिने तो टेबलवर फेकला. कपडे बदलून ती अंथरुणावर पडली. खरं तर ती खूप थकली होती. शेखरच्या बोलण्याने ती अस्वस्थ झाली होती. तिच्या मनात आले, शेखर आत्ताच आपल्याला इतकं गृहीत धरतो, अरेरावी करतो. किती भुरसटलेल्या विचारांचा आहे तो.
तो म्हणतो म्हणून नोकरी सोडायची. त्याला बायको म्हणून त्याच्या तालावर नाचणारी कठपुतली मोलकरीण हवी आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व, स्वाभिमान सर्व गुंडाळून, खाली मान घालून त्याची आज्ञा पाळण्याची. तो म्हणेल तेच कपडे घालायचे, तो म्हणेल तसंच राहायचं, वागायचं. थोडक्यात म्हणजे दावणीला बांधलेले ढोरच व्हायचं. छे, भुरसटलेल्या विचारांबरोबर पैशाचे घमंड असलेला माणूस आहे हा. स्त्रीविषयी थोडासुद्धा आदर नाही. मला माझ्या नवऱ्याने, मंदारने किंवा सासूसासऱ्यांनी कधीच बंधने घातली नाहीत. उलट मी पुढे जावे म्हणून नेहमीच मला प्रोत्साहन दिले. सगळेच एकमेकांना किती समजून घेत होते. रेवा ही किती छान वातावरणात वाढली. खरंच त्या तिघांनी मला जे भरभरून प्रेम व विश्वास दिला, तो मला या जन्मातच काय, पुढच्या जन्मीही पुरेल. मला त्यासाठी कोणाच्याही सोबतीची मुळीच गरज नाही. मंदारच्या फोटोकडे पाहत ती म्हणाली, काय मंदार, आणि तू आहेस ना माझ्यासोबत? मंदारही फोटोतून हळूच हसला. मानसीचा निर्णय ठरला आणि ती शांत झोपली. दुसऱ्या दिवशी तिने शेखरला फोन केला. मला तुमच्याशी महत्त्वाचं बोलायचं आहे. संध्याकाळी नेहमीच्या जागी भेटा. असे म्हणून शेखर काही बोलायच्या आधीच तिने फोन ठेवला. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर ती शेखरला भेटायला गेली. शेखर येऊन बसला होताच. ती तिथे टेबलाजवळ गेली आणि उभ्या उभ्याच शेखरसमोर त्याने दिलेल्या साडीचा बॉक्स ठेवला व म्हणाली, तुम्हाला सहचरणी म्हणून बायको नको आहे. स्वतःचे व्यक्तिमत्व व स्वाभिमान विसरून तुमच्या तालावर नाचणारी कठपुतली मोलकरीण तुमच्या दिमतीला हवी आहे. सॉरी, ती मी नव्हे. असं म्हणून मानसी पाठ फिरून